देवी, आपण शीघ्रच सांगावे की माता सीतेंना आम्ही कोणत्या दिशेने शोधायला जावे. आपणास कोठेही जाण्याची आवश्यकता नाही हनुमान. फक्त आपण सर्वांनी आपले डोळे बंद करावे. विश्वास ठेवा. आपण कृपया आपले डोळे बंद करावे. आता डोळे उघडावे. हनुमान, जांबुवंत, अंगद, नल, नील, 400 कोस दूरवर पसरलेला हा समुद्र आपण पाहत आहात. चारशे कोस दूरपर्यंत पसरलेल्या सागराच्या पलीकडे सीता माता आहेत. आपणा सर्वांना हा समुद्र ओलांडून पलीकडे जावे लागेल. तेव्हाच आपण सीतामातांचा शोध लावू शकाल. क्षमा असावी प्रभू, नदीच्या पलीकडे दूर दूरपर्यंत कोणीही दृष्टीस येत नाही. प्रणाम प्रभू. वनामध्ये दूर दूरपर्यंत हनुमानजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कोणतेच चिन्ह नाही. लक्ष्मण, 30 दिवस झाले आहेत. आतापर्यंत ते किष्किंधा जवळ असायला हवे होते. आपण निश्चिंत असावे बंधू. महाराज सुग्रीव स्वतः दक्षिण दिशेस गेले आहेत. लवकरच ते हनुमान आणि त्यांच्या साथीदारांचा समाचार आपल्याला कळवतील. लक्ष्मण, हा विलंब यासाठी होत आहे कारण ते योग्य ठिकाणी पोहोचले आहेत. नक्कीच बंधू. परंतु आपण हा समुद्र ओलांडून त्या किनारी कसे जावे?
पिताश्री, आपण एवढे चिंताक्रांत का दिसत आहात? आपण मलाही आपल्या चिंतेचे कारण नाही सांगणार? आम्ही सीतेविषयी त्रस्त आहोत इंद्रजीत. याचा अर्थ हा झाला की आम्ही बनविलेल्या रामाच्या शिराच्या मूर्तीचा काही उपयोग झालेला नाही. उपयोग झाला, मात्र त्याचा परिणाम विपरीत झाला. रामाच्या मृत्यूची सूचना ऐकून तिला आता जगायचंच नाही. ती स्वतःचा जीव द्यायला आतुर आहे. पिताश्री, आपण मला आज्ञा द्यावी. मी आताच त्यांना. महाराजांचा विजय असो. महाराज, या समयी आपल्या वार्तालापामध्ये बाधा आणण्यासाठी क्षमा करावी, परंतु आपले गुप्तचर आत्ताच एक समाचार घेऊन आले आहेत की त्यांनी वानरांच्या एका समूहाला समुद्राच्या पलीकडे पाहिले आहे, जे लंकेकडे इशारा करत होते, जसे ते लंकेस येऊ पाहत होते. जाऊन माहिती काढ. वानरांना लंकेकडून काय हवं? हे काय पिताश्री, वानरांच्या एका छोट्याशा समूहामुळे आपण एवढे चिंतित आहात? 400 मैल दूर पसरलेला समुद्र आहे तो. त्यास पार करणे कुणासाठीही असंभव आहे. आणि हे तर तुच्छ वानर आहेत. त्यांनी प्रयत्न जरी केला तरी समुद्रातच बुडून मरण पावतील. मला तर कळेनासे झाले आहे. शेवटी या समुद्राला ओलांडून त्या किनारी कसे जायचे? पवनपुत्र, या विशाल सागराला पार करणे तर अशक्यप्राय वाटते आहे. हो, नील सत्य वदत आहे. या विशाल सागराला पार करणे तर असंभव दिसत आहे. लक्ष्मण, कोणीही नजरेस पडत नाही. ना अंगद, ना हनुमान. सीतेबद्दल कोणताही निरोप, कुठलीही बातमी मिळत नसल्याने आमचा धीर सुटतो आहे. लक्ष्मण, लक्ष्मण, एवढा विवश आम्ही कधीही झालो नाही. जसा जसा विलंब होतो आहे तसा तसा आमचा विश्वास तुटत चालला आहे. लक्ष्मण, बंधू, बंधू, आपणास विश्रामाची नितांत आवश्यकता आहे. मागील 5 मास आम्ही विश्रामच करत आहोत. आता हा विश्राम देखील मनामध्ये अपराधाची भावना निर्माण करतो आहे. आम्ही आपली मनोअवस्था समजू शकतो, परंतु हनुमान परत येईपर्यंत आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. प्रातः काळापासून आपण काहीच खाल्लेले नाही. काहीतरी ग्रहण करावे आणि थोडासा विश्राम करावा. नाही लक्ष्मण, जोपर्यंत सीतेबद्दल काही बातमी मिळत नाही तोपर्यंत आमची खाण्याची इच्छा नाही आणि विश्रामाची देखील नाही. इकडे यावे, शीघ्र यावे. बघा बघा, या सीता कशा डोळ्यातून थेंब थेंब अश्रू गाळत आहेत. अहो, असे रडून थोडी यांचे भाग्य बदलणार आहे. अहो लंकेच्या होणाऱ्या महाराणी, आता तर तुम्ही लवकरच लंकेशांच्या अंतपुरात जाणार आहात. आता तरी हे अश्रू पुसावे आणि आपल्या भाग्याचा अभिमान बाळगायला शिका. हसा, आनंदित व्हा.
त्वरित जलप्राशन करावे देवी सीता. आम्ही आपणासाठी पंचपक्वानांचे भोजन घेऊन येतो. क्षमा करावी रघुवीर, परंतु आता आमच्या समोर अन्य कोणताही उपाय नाही. हे दाही दिशांनो, स्वर्गातील देवी देवतांनो, गंधर्व, किन्नर, अप्सरांनो, आम्ही या सीतेने केवळ आपल्या रघुनंदन श्री रामांनाच पूजले आहे. केवळ रघुनाथांचीच आमच्या मनात स्थापना केली आहे. आपण सगळ्यांनी आमच्या स्वामींना कळवावे की या सीतेने आपल्या स्वामींची खूप प्रतीक्षा केली आहे. परंतु आता आम्ही एक प्रण घेत आहोत की आता आम्ही योग बलाद्वारे प्राण त्याग करत आहोत. सीते, सीते, काय झाले बंधू? लक्ष्मण, असे प्रतीत होत आहे जसे काही अशुभ होणार आहे. होय, हे हनुमान कुठे असतील? प्रभू श्रीरामांनी किती विश्वासाने आम्हास कार्य सोपवले होते. दुःखद बाब तर ही आहे की आम्ही त्यांच्या विश्वासास पात्र ठरू शकलो नाही. आम्ही कसे सांगणार त्यांना की आम्ही माता सीतेचा शोध घेण्यास असफल ठरलो आहोत? मला तर त्यांच्या समोर जाण्याचं धाडसच होत नाहीये. आम्ही त्यांच्या समोरच काय किष्किंधा सुद्धा परतू शकणार नाही. आम्ही एक सेनापती आहोत आणि प्रत्येक राजा आपल्या सेनापतींकडून विजयाची अपेक्षा करत असतात. हनुमानजी, आपल्या असफलतेची गाथा श्रीराम आणि महाराज सुग्रीवांना कशी ऐकवणार? जे वीर असतात ते आपल्या असफलतेची कारण देण्याआधी आपल्या मृत्यूलाच कवटाळणं उचित मानतात. आम्ही सुद्धा येथे अन्न जल त्यागून मृत्यूला आलिंगन देऊ इच्छितो आणि आपण सर्वांनी किष्किंधा नगरीत परतावे. सेनापतींशिवाय त्यांची सेना परत कशी जाऊ शकते? आम्ही सर्वही आपल्यासोबत अन्न आणि जलाचा त्याग करून मृत्यूची प्रतीक्षा करू. हो हो, आम्ही मृत्यूची प्रतीक्षा करू. मरायला आला आहात? किती आनंदाची वार्ता आहे. आम्ही केव्हापासून भुकेले आहोत. भगवंत किती दयाळू आहेत. एकाच वेळी भोजनासाठी इतका आहार.
एक एक करून प्राण त्यागावे बंधुजनांनो. जे जे मृत्यू पावतील ते माझ्या भक्षणासाठी उपयोगात येतील. आम्हाला पुढचे कित्येक मास भोजन मिळत राहील. मरावे, लवकर प्राण त्यागावे. आणखी एक. इंद्रजीत, जेव्हा तो शिशु होतास तेव्हापासूनच तुला खीर अत्यंत प्रिय आहे. सांगावे गुप्तहेर, काय वार्ता आहे? युवराजांचा विजय असो. अत्यंत शुभ समाचार आहे आपणासाठी. लंकेसाठी कधीही कोणतीही वार्ता अशुभ असूच शकत नाही, याचे स्मरण ठेवावे. जे कळवायचे आहे ते कळवा. वानर अजूनही पलीकडे समुद्रकिनारी बसून विचारमग्न दिसत आहेत. त्यांना हे सुचत नाहीये की समुद्र पार कसा करावा. त्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. मी सांगितले होते ना पिताश्री, लंकेचा रक्षक महासागर पार करणं त्या वानरांसाठी संभव नाहीये. ते सगळेच तेथे बसून आपले प्राण त्यागतील आणि गिधाडांसाठी पर्याप्त मात्रेमध्ये त्यांचे स्वादिष्ट भोजन खाण्यास मिळेल. पिताश्री, जोपर्यंत आपला हा पुत्र इंद्रजित आपल्या सोबत आहे, आपल्याला कोणत्याही विषयाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. ना त्या वानरांची आणि ना त्या रामाची. चला, हे तर अधिकच चांगलं झालं. जिवंतपणे जी काया प्रभू श्रीरामांच्या कामी येऊ शकली नाही, मृत्यू पश्चात ही काया तुमच्या कामी येईल गरुडराज. वृक्षराज, आपण सत्य बोलत आहात. याने सद्गती प्राप्त होईल. साक्षात सूर्यपुत्र यमराजांच्या रूपात श्री गरुडराज येथे आले आहेत. अन्यथा सिंधू तटावर आपले असे कोण आहे? ना ममतेची छाया आपल्या देहाचे अंतिम संस्कार कुणी केले असते? मृत्यू हा परभूमीमध्ये असावा, जेथे ना जमिनीतल्या जीव असतील, ना कुणी अग्निसंस्कार करेल. आणि तसेही गरुड राजांचे अनेक उपकार आहेत आमच्या प्रभू श्रीरामांवर. जर आमचे मृत शरीर या गरुड पक्ष्यांच्या कामी आले तरी आपल्या प्रभू श्रीरामांवर जे यांचे ऋण आहेत ते थोडे कमी होतील. कोणते ऋण हनुमानजी? आपणास नाही ठाऊक? गरुडराज जटायूंनी माता सीतांना वाचविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रभू श्रीरामांनी पितृकर्तव्य म्हणून त्यांच्या देहाचे अंतिम संस्कार देखील केलेत. काय जटायू? होय, जनक नंदिनी सीता मातेच्या रक्षणासाठी जटायूंनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हो, प्रभू श्रीरामांची सेवा करताना पंचवटीमध्ये परमगतीच प्राप्त झाले. जीवन धन्य झाले महात्मा जटायूंचे. वारंवार जटायूचे नाव घेणाऱ्यांनो, कोण आहात तुम्ही? आमच्या समीप या आणि जे काही घडले ते सांगा.
जटायू माझा कनिष्ठ बंधू आहे, काय झाले त्याला? घाबरू नका, निर्भय होऊन माझ्या समीप या. आपणच पुण्यात्मा जटायूंचे बंधू आहात. गरुड राज, आम्हा सगळ्यांचा प्रणाम स्वीकार करावा. आपण सर्वांनी देखील संपातीचा प्रणाम स्वीकार करावा. कृपया त्वरित आम्हाला आमचे बंधू जटायू याचा वृत्तांत ऐकवण्याची कृपा करावी. आपल्या बोलण्यातून आम्हाला अशुभ घडल्याची आशंका वाटत आहे. हे गरुडराज संपाती, दशरथ नंदन प्रभू श्री रामांच्या पत्नी सीता मातेंना छळ कपटाने तो दुष्ट रावण अपहरण करून घेऊन गेला. त्या समयी माता आक्रंद करीत होत्या. जटायू, हा पापी राक्षस आम्हास क्रूरतेने आणि जबरदस्तीने पळवून नेत आहे. आपण त्वरित भ्राता लक्ष्मण आणि श्रीरामांना कळवावे. हेच ऐकून जटायूंनी रावणास अडविण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या शौर्याने आणि वीरतेने संघर्ष केला. परंतु त्या अत्याचाराच्या हातून पक्षीराज जटायूंना वीरगती प्राप्त झाली. तेव्हा प्रभू श्रीरामांनी स्वयं तेथे पोहोचून त्यांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार केले. हा जटायू, आमचे बंधू, या हृदयद्रावक घटनेचा समाचार ऐकण्यासाठीच आम्ही आज तागायत जिवंत राहिलो. आम्ही आपल्या सोबत असतो तर आपला नाही, त्या नीच रावणाचा मृत्यू झाला असता. माता सीतेचे अपहरण सुद्धा होऊ दिले नसते. रावणाला आपण ओळखता? हो, आम्ही एके दिवशी या दुष्ट आत्म्याला विमानाद्वारे एका स्त्रीला आकाश मार्गाने नेताना पाहिले होते. त्या देवी आक्रोश करीत होत्या, शोक करीत होत्या. इच्छा असूनही आम्ही त्यांची कोणतीही सहायता करू शकलो नाही. रावण सीता मातेला घेऊन समुद्रा पलीकडे निघून गेला. तो रावण त्यांना आपली नगरी लंकेमध्ये घेऊन गेला. लंका? 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 मग काय सीता माता लंकेमध्ये आहे? आता पाहून सांगतो. हो, ह्याच आहेत त्या, ह्याच साध्वी तपस्विनी. 400 कोस विशाल या महासागराच्या पलीकडे त्रिकुट पर्वतावर सोन्याची भव्य नगरी लंका वसलेली आहे. तेच घमंडी रावणाचे राज्य आहे. त्याने सीता मातेला तेथेच नेले आहे. म्हणजे प्रभू श्रीरामांच्या सीता लंकेमध्ये आहेत. जे आपल्या बुद्धी आणि बळाने या शेकडो योजन दूर पसरलेल्या महासागराला पार करतील, तेच या कार्याला पूर्णत्वास नेऊ शकतील. जावे वानरवीरांनो, आपली शक्ती आणि आपली युक्ती याचा वापर करा. परंतु मुख्य प्रश्न हा आहे, या 400 कोस दूर पसरलेल्या समुद्राला पार करून रावणाच्या लंकेपर्यंत पोहोचणार कोण? लक्ष्मण. बोलावे बंधू. लक्ष्मण,
आपल्या स्वतःला बलवान समजणारा पुरुष तोपर्यंतच बलवान असतो जोपर्यंत एका निर्बल स्त्रीची साथ असते. लक्ष्मण, स्त्री ही पुरुषाची शक्ती असते आणि त्या राक्षस रावणाने माझी शक्तीच माझ्यापासून हिरावली. शांत व्हावे. आमचे हृदय आम्हास सांगत आहे, सीतेला आपल्या आयुष्याचा तिटकारा आला आहे. त्या कोणत्याही क्षणी आपले प्राण त्यागतील. लक्ष्मण, नाही बंधू. लक्ष्मण, आता स्वस्थ बसू शकत नाही. जर सीतेने आपले प्राण त्यागले तर आम्ही स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. आज आम्हास असे वाटते आहे की आम्ही स्वयं हनुमानासोबत का नाही गेलो सीतेला शोधायला. आम्ही पौर्णिमेपर्यंत हनुमानाची प्रतीक्षा करू. त्यानंतर मात्र आम्ही स्वयं सीतेला शोधावयास निघू. आम्ही स्वयं निघू. पहिले तर आपण रावणाला शोधण्यास असफल ठरलो, परंतु आता आपणास त्याचा शोध लागला आहे, तरीही तेथपर्यंत पोहोचण्यास असमर्थ आहोत. नल, निराश होण्याची काहीच आवश्यकता नाही. आमचे पिताश्री महाबली महाराज वाली म्हणायचे की या विश्वात काहीच असंभव नाही. फक्त आपणापाशी इच्छाशक्ती असायला हवी. आपल्यामध्ये जो उत्साह आहे तो आपणास योग्य आहे वाली कुमार. सेनापतीचा उत्साहच सैन्य दलाचं बल असतं. आपण आमचे सेनानायक आहात. आम्हास आज्ञा द्यावी. या अभियानामध्ये आम्ही कसं सफल व्हावं, आम्ही काय करायला हवं. जांबुवंतजी, आपण विद्वान आहात. आपणच ज्येष्ठ आहात. आपण सगळ्यात श्रेष्ठ आहात. आपणाकडे तर बुद्धीचं भंडार आहे. आपणच विचार करून या मोहिमेची योजना आखावी. जांबुवंतजी, यात काय आली योजना? आता तर आम्हास ठाऊक आहे माता सीता कुठे आहेत. आता तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचे दर्शन करून त्यांची अवस्था जाणून प्रभू श्रीरामांना त्यांचा वृत्तांत द्यायचा आहे. नल, ज्येष्ठ बंधू, प्रश्न तर हाच आहे की 400 कोस दूर हा समुद्र पार करून रावणाच्या लंकेमध्ये जाऊन माता सीतेचा शोध घेणार कोण? वास्तविक तुम्हा सर्वांमध्ये ज्येष्ठ मी आहे. मी स्वयं अग्रगामी असायला हवं, परंतु वृद्धावस्था असल्या कारणाने माझ्यामध्ये ती शक्ती नाही राहिली. अन्यथा देव आणि दानवांचं समुद्र मंथन मी पाहिलं आहे. त्यावेळी माझ्यामध्ये अपार बल होतं. जेव्हा भगवंत वामनांनी 3 पावलं मोजण्यासाठी आपलं पाऊल उचललं होतं, त्यावेळी मी पर्वत, वन, कानन यासह संपूर्ण पृथ्वीची 21 वेळा प्रदक्षिणा केली होती. आता जर मी प्रयत्न केला तरी सुद्धा 90 योजन अर्थात 350 कोस तर पोहोचेन. परंतु तेवढ्याने तर काम पूर्ण होणार नाही. महापराक्रमी जांबुवंतजी, आम्ही असताना आपणास जाण्याची काहीच आवश्यकता नाही. आम्ही जाऊया 400 कोस समुद्राला ओलांडून. परंतु 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 काय झालं अंगदजी? परंतु आमच्या परतण्याबाबत संदेह आहे. नाही युवराज अंगद, हे संभव नाही आहे. आणि जरी संभव असलं तरी आम्ही आपणास जाऊ नाही देणार. आपण आमचे सेनानायक आहात, युवराज आहात किष्किंधाचे.
आपलं जीवन संकटात नाही टाकलं जाऊ शकत. ही काय विडंबना आहे. हा समुद्र आपल्या समीप आहे आणि आपली स्थिती आपल्या स्थितीपासून दूर. किनाऱ्यापासून आम्ही जवळ आहोत, परंतु आम्ही आपल्या कर्तव्यापायी बांधले गेले आहोत. निराश होऊ नये युवराज अंगद. मार्ग सापडल्यानंतर लक्ष्यसिद्धी झाली नाही असं तर होऊच शकत नाही. मायावी राक्षसांचा सामना करण्यासाठी स्वयं मायावी असणं आवश्यक आहे आणि त्याहूनही अधिक आवश्यक आहे लंकेमध्ये जाऊन सुखरूप परत येणं. आम्ही प्रभू श्रीरामांना काय उत्तर देणार? हनुमान, आम्हास विश्वास आहे की सीतेपर्यंत तू अवश्य पोहोचशील. त्यांचा संशय दूर करण्यासाठी राम नावाची ही मुद्रिका तिला दाखवशील. हनुमान एक सामान्य मनुष्याप्रमाणे समुद्राकडे दृष्टी लावून बसले आहेत. ऋषींच्या श्रापामुळे ते आपले बल आणि शक्ती यांना विसरले आहे. पितामह, आम्ही वायुदेवांना बोलावले आहे. प्रणाम पितामह. आपण आम्हास कोणत्या कारणास्तव स्मरण केलेत? प्रभू श्रीरामांचे कार्य पूर्ण करण्यासाठी हनुमानाचे विस्मरित झालेले बल आणि शक्ती स्मरण करून देणे अति आवश्यक आहे. आम्ही समजलो पितामह. या क्षणी हे कार्य जांबवंत द्वारा संपन्न होईल. त्यांनाच हनुमानांना आपले बल आणि शक्तीचे स्मरण करून द्यावे लागेल. जांबुवंत, वायुदेव, प्रणाम वायुदेव. आपले कल्याण व्हावे जांबुवंत. आमचं कल्याण तर तेव्हाच होईल वायुदेव जेव्हा आम्ही प्रभू श्रीरामांचं कार्य संपन्न करू. जांबुवंत, आपण महाज्ञानी आहात. ज्या प्रकारे हनुमानांना त्यांच्या बल आणि शक्तीचे विस्मरण झाले आहे, त्याच प्रकारे आपल्याला देखील आपल्या शक्तींचे आणि बलाचे विस्मरण झाले आहे. आणि या 400 कोस पसरलेल्या समुद्राला केवळ हनुमानच पार करू शकतो, इतर कोणीही नाही. आपल्याला केवळ हनुमानांना त्यांचे बळ आणि त्यांच्या शक्तींचे स्मरण करून द्यायचे आहे. तेव्हाच प्रभू श्रीरामांचे कार्य संपन्न होईल.
युवराज अंगद, नल, नील। समस्येचं समाधान करणारा उपाय आम्हाला सापडलाय। 400 कोस असलेला समुद्र पार करून परत येणारा आपल्यामध्येच उपस्थित आहे। ताज जांबुवंत, आपल्यामध्ये असे कोण महाबलशाली आहेत जे या 400 कोस पसरलेल्या समुद्राला पार करून रावणाच्या लंकेमध्ये जाऊ शकेल? कोण आहेत ते अलौकिक पुरुष जांबुवंतजी? सांगा आम्हाला, कोण आहेत ते? अंजनी पुत्र मारुती। प्रभू, आता आपणच मार्ग दाखवावा प्रभू। आपल्या या भक्तास मार्गदर्शन करावे। माता सीतेला शोधण्याचा मार्ग दाखवावा प्रभू। आपण आमच्यावर विश्वास ठेवून जी कामगिरी सोपविली तो विश्वास ढळू देऊ नका प्रभू, ढळू देऊ नका। हे कपिवर अपनी शक्ति को बलतनि ध्यान धरो। 3 लोक में तुम सा न कोई सागर पार करो, सागर पार करो। समय रवि मुख में धरो, 3 लोक भयो अंधियारो। देवन विनय करी तुमरी तब, छोड़ रवि कीनो जियारो, छोड़ रवि कीनो जियारो। रोम रोम में राम रमाओ, राम के कष्ट मिटाओ। लंका जाए सिया सुधिलाओ, अपनी शक्ति जगाओ, अपनी शक्ति जगाओ। जय श्री राम। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। महावीर विक्रम बजरंगी कुमति, जय श्री राम, जय श्री राम। कानन कुंडल कुंचित केसा, जय और ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साजे। शंकर सुमन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुनी अति चातुर, राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। जय वायुदेव, प्रभू मनुष्य अवतारामध्ये आहेत, ते तर मर्यादेच्या बंधनात आहेत। ते तर समयाआधी लंकेत नाही पोहोचू शकत।
हनुमान तर समयाआधी भगवती सीतांजवळ पोहोचतील ना? होय वायुदेव. आता रघुवीर रामांच्या मृत्यूची वार्ता ऐकून कदाचित भगवती सीता देखील आपल्या प्राणानुसार आपल्या प्राणाचा त्याग करू नये. चिंता करू नये देवेंद्र. हनुमान आपल्या कार्यात सफल होतील. यश तर हनुमानांना अवश्य मिळेलच. तरीही भगवान आणि भगवती मानवी अवतारात या समयी ज्या लीला करीत आहेत त्यांच्या अधीन असताना आपण सगळे विचलित होणे स्वाभाविक आहे. ही कोणती बाधा समोर येऊन ठाकली आहे?